नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आज विचारधनमध्ये विकृती, द कॉम्प्लेक्सेस या विषयावर थोडंसं बोलावं असं वाटतं. विकृती ह्या माणसांमध्ये निर्माण होतात आणि त्या वेळेवर लक्षात आल्या तर त्यापासून बचाव होऊ शकतो. आता काय असतात या विकृती? काही माणसं खूप चांगली वागतात आणि चांगली वागत असताना मध्येच काही गोष्टी त्यांना त्रासदायक ठरतात. अशा वेळेस अशा विकृती प्रबळ होतात. कधीही कोणाचं वाईट न केलेली माणसं, सरळ मार्गी चालणारी माणसं, अशासुद्धा माणसांमध्ये विकृती आढळतात. मग त्या मानसिक विकृती असतील, काही सवयींमुळे निर्माण झालेल्या विकृती असतील, आणि कुठेतरी माणूस काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतो, त्यातून सुद्धा निर्माण झालेल्या विकृती असतात. प्रामुख्याने नोंद करावी लागेल ती ज्या सवयी ज्या नसायला पाहिजे, म्हणजे ज्याला ॲडिक्शन्स आपण म्हणतो, त्या सर्वसाधारण असलेल्या विकृती आहेत. की काहींना सवयी असतात, म्हणजे मी नेहमीच बोलतो, दारू पिण्याची सवय, व्यसनं करायची सवय, बाकी आता त्याची नावंसुद्धा माहिती नाहीत, परंतु जी काही व्यसनं केली जातात ती सर्व प्रकारची व्यसनं, तंबाखूपासून सगळ्या प्रकारची. तर त्या विकृती ज्या निर्माण होतात, त्या विकृतींचं समर्थन करण्याची जी वृत्ती निर्माण होते, त्या विकृतींवरती तो एक शिक्का असतो की येस, त्या व्यक्तीने ती विकृती स्वीकारलेली आहे. तर ते स्वीकारणं, जी विकृती निर्माण झालेली आहे ती म्हणजे हो, आम्ही या सवयीचे गुलाम आहोत. तर अशा विकृती असतात. त्या विकृती त्याच्यापासून स्वतःचा बचाव करणं हे खूप मोठं आव्हानात्मक काम असतं आणि त्यासाठी इतरांची पण मदत घ्यावी लागते. आता दुसऱ्या काही विकृती असतात त्या मानसिक असतात. काहींना काही रंगांचा त्रास असतो, काहींना काही विशिष्ट व्यक्तींचा त्रास होत असतो. मग अशा वेळेस त्या व्यक्ती समोर आल्या, ते रंग दिसले, तशा घटना काही घडल्या, तर त्या विकृती उफाळून येतात. आणि अशा सुप्त काही गोष्टी असतात, त्यामुळे त्या उफाळून होणाऱ्या गोष्टींमुळे झालेली विकृती. आणि विकृती वाईट का असतात, तर त्यातून चांगलं घडण्याची शक्यता कमी असते. आणि मग काही घटना वाईट घडल्यानंतर आश्चर्याचा धक्कासुद्धा काही व्यक्तींना, काहींच्या बाबतीत बसू शकतो. काही संत महात्म्यांच्या बाबतीतसुद्धा अशा घटना इतिहासामध्ये घडलेल्या आहेत की खूप काम केले आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही विकृती आढळल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली. आणि मग ते जे भक्त होते ते भक्त म्हणाले, हे असं कसं शक्य आहे? साहजिक आहे ना, ज्यांच्यावरती तुम्ही खूप मोठा विश्वास टाकता आणि त्यांना आपलं संत म्हणून मान्यता देतात, आणि मग अशा व्यक्तींकडनं ज्यावेळेस अशा चुका घडतात त्यावेळेस मग त्या विकृती त्रास देतात सर्वसामान्य माणसाला. आणि शक्यतो काही विकृती ज्या असतात त्या वासनेमुळे अंध झालेल्या परिस्थितीमध्ये निर्माण होतात. कधीकधी दुःखाचा कडेलोट आणि अतिनैराश्यातून येणाऱ्या भावना, अशा गोष्टींमुळे सुद्धा अशा विकृतींचा विस्फोट होतो आणि त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीसुद्धा बळावू शकते. आपल्या जीवनामध्ये काही अशा छोट्या मोठ्या विकृती असतील. सगळ्याच विकृती काही सगळ्यांना कळतात असं नाही, पण त्या जोपासू नये. अशा विकृतींपासून दूर राहण्याचा प्रयत्न, आणि त्या आपल्या आयुष्यात परत येणार नाही असा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीनं केला पाहिजे. आणि वी हॅव टू कीप आवर सेल्फ अवे फ्रॉम ऑल द कॉम्प्लेक्सिटीज, मे बी सायकोलॉजिकल, मॉरल, इवन स्पिरिच्युअलसुद्धा काही गोष्टी असू शकतात की ज्या तुम्हाला त्रास देतात. तर अशा गोष्टींपासून माणसांनी सावध राहावं. कारण
विकृती या घातक असतात. द कॉम्प्लेक्सिटीज आर डेंजरस फॉर ह्युमन सर्वायवल. 5 मिनटं होऊन गेलेली आहेत, थांबूया इथेच. गुड डे अहेड. आजचा दिवस आपला आनंदाचा जाओ. धन्यवाद, आभार, शुक्रिया.